महापौर रितू तावडेंनी पाहणीसाठी वापरलेली बेस्टची बस बंद पडली। महापौर ब्रिटानिया उदंचन केंद्राची पाहणी करत असताना ही बस बंद पडली। महापौर बसमध्ये बसण्यापूर्वी ही बस बंद पडल्याचं कळतंय। बेस्ट कर्मचाऱ्यांनी धक्का मारून ही बस अक्षरशः सुरू केली आहे। बेस्टची बस बंद पडल्यानं महापौरांचा दौराही रखडला। ऐन दौऱ्यात बेस्ट बस बंद पडल्यानं अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सचिन, महापौरांचा दौरा सुरू असतानाच बस बंद पडल्याचा प्रकार घडलाय, नेमका काय बिघाड झालेला होता आणि महापौरांशी काही बातचीत झाली का या सगळ्या संदर्भात? प्रज्ञा, आज मुंबई महापालिकेचा पर्जन्य जल उदंचन केंद्र पाहणी दौरा होता। यामध्ये स्वतः महापौर रितू तावडे आहेत, त्यासोबतच मंत्री मंगलप्रभात लोढा देखील आहेत, तसेच मुंबई वासिंचे अध्यक्ष अमित साटम हे देखील या दौऱ्यात आहेत। आणि असं असताना या दौऱ्यादरम्यान एक ताफ्यात बेस्ट बस ज्यामध्ये सगळे अधिकाऱ्यांना नेलं जात होतं, ती बेस्टच पहिल्याच पाहणी दौऱ्यात म्हणजे जिथे रे रोडला पहिला पाहणी दौरा होता ब्रिटानिया उदंचन केंद्र, त्या पहिल्याच दौरा संपतो तिकडेच बस बंद पडलेली आहे। आणि जी अधिकारी आहेत त्यांची मोठी तारांबळ उडालेली होती। जो दौरा आहे महापौरांचा तो देखील या बसमध्ये बिघाड झाल्यामुळे रखडलेला आहे। नेमका आता बसमध्ये काय तांत्रिक दोष झाला, का अचानक बस बंद पडली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र नक्कीच महापालिका महापौर रितू तावडे या स्वतः दौऱ्यात असताना अचानक बस पडल्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडालेली आपल्याला दिसून येते। सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।